नमस्कार. मी आनंदराव सोनवणे, माजी चेअरमन वाघाळे. मी प्रथमतः आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहून माझ्या बाईटला मी सुरुवात करतो. ही पाणी पुरवठा योजना ही अजितदादा वळसे पाटील आणि आमच्या शिरूर आंबेगाव विधानसभा गटाचे अध्यक्ष मानसिंग भैया पाचुनकर पाटलांनी ही आमच्या गावासाठी पाणी पुरवठा योजना आणलेली आहे. पण याला एवढा अडथळा आला होता की ही पाणी पुरवठा योजना परत पाठीमागं या BJPच्या कार्यकर्त्यांनी पाठवली होती, परंतु ही मानसिंगभाई यांनी आमच्या गावात परत आणली. वळसे पाटलांच्या माध्यमातून, स्वर्गीय अजितदादांच्या माध्यमातून ही पाणी पुरवठा योजना आमच्या गावात आणली. त्या टायमिंगला आमच्या गावचे सरपंच यांच्या मिसेस नंदाबाई शेळके होत्या. इथून पुण्याच्या वाऱ्या करायच्या, कारण हे BJPचे कार्यकर्ते वाघळे गावचे नाही, ह्या गटातले कार्यकर्ते डायरेक्ट मुंबईपर्यंत पोहोचले आणि BJPच्या नेत्यांना भेटायचे. त्यांच्याकडे आमचा प्रूफ आहे आणि ही पाणी पुरवठा योजना अक्षरशः बंद झालेली ही मानसिंग भैयांनी आमच्या गावाकरता दिली. अधिक मानसिंग भैयांनी आमच्या गावासाठी कोरोना काळामध्ये भरपूर मोठं योगदान आहे त्यांचं. त्यांनी 50 पेशंट आमच्या होत्या, त्यांचा स्कोर 15 ते 16, काहींचा 18 होता. त्याच्यामध्ये वाघळे गावचे डेप्युटी सरपंच राजू भोसले असतील, आता विद्यमान सरपंच उपसरपंच राजेंद्र धायवर असतील, काही प्रकाश शेळके असतील, अशी 50 माणसं. मी स्वतः माझा स्कोर 16 असताना सुद्धा पाटलांना कोरोना असताना सुद्धा त्यांनी लस दिली. पाटलांचं कार्य एवढं मोठं आहे, कारण त्याचं गणितच करता येणार नाही. आमच्या गावासाठी नाही तर अख्ख्या संपूर्ण गटासाठी, संपूर्ण तालुक्यासाठी पाटील त्यांचा पूर्ण टाईम अख्खा आमच्या गटामध्ये आणि तालुक्याकरता देत असतात. असा देव माणूस आहे पाटील. आणि त्याच्यामुळं आता ज्योतिवहिनी मानसिंग भैया पाचुनकर यांना बी अडचण नाही आणि निर्मलाताई नवले यांना बी अडचण नाही. आमच्या गावातून कमीत कमी 70-75% मोहर मतदान होईल, कारण पाटलांचं काम म्हणजे पाणी पुरवठा योजना तर हे मोठं कामच आहे. मुलांचे कोणाचं शाळेचं काम असो, कोणाचं ॲडमिशन असो, ते नवे तर 5वी पासून तर आता मुलगा आमचा क्लास 1 अधिकारी झालाय. आता आमच्या गावातला संतोष थोरात यांचा मुलगा शुभम थोरात हा रेल्वेमध्ये आता त्याला क्लास 1 म्हणून अधिकारी म्हणून खो खो मधून खेळून झाला, तो अधिकारी झाला. त्यांची पालक पोषण, त्यांचे कुठं सामने असतील, स्वतः पाटलांच्या बस यायच्या. 5वीला विद्यार्थी होता, तो डायरेक्ट कॉलेजपर्यंत गेला. तोपर्यंत त्याला बसची व्यवस्था, त्यांची राहण्याची व्यवस्था, पाटलांनी आमच्या गावात कितके खेळाडू घडवलेत. आज पहिलवान असो, क्रिकेट असो किंवा खो खो असो, पाटलांचं काम हे सगळं फक्त चांगलं करण्याचे. पाटलांनी कधीच कोणाला दुसऱ्या मार्गाने पाठवले नाही. आमची घरची माणसं म्हणतात, आम्ही घरातून बाहेर पाडल्यानंतर तुम्ही कोणा संघ आहेत, आम्ही सांगतो पाटला संघ आहे. कारण पाटील हा माणूस देव माणूस आहे आणि माणसांना वाईट मार्गाने नेणारा नाही, कोणाला व्यसनात मुक्त करणार माणूस नेणारा नाही, असे हे पाटील आहेत. त्याच्यामुळं ज्योतिवहिनींना येत्या 7 तारखेला भरघोस मताने सर्व नागरिकांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की आता प्रचार थांबलेला आहे, आपला देव माणूस गेलेला आहे, त्याच्यामुळं प्रचार थांबलेला आहे. पण मनातलंच मी सांगतो की सगळ्यांनी स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली जर व्हायची असेल तर हे मतदानामधून व्हा. ज्योतिवहिनी आणि निर्मलाताई नवले यांना येत्या 7 तारखेला त्यांच्या घड्याळाच्या चिन्हाच्या मोरचं बटन दाबून त्यांना विजयी करा. हीच श्रद्धांजली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राहील, ही मी हात जोडून विनंती करतो. पाटील कधीच कमी आपल्याला पडून देणार नाही. आता फक्त वेळ आलेली आहे दाखवून देण्याची आणि येत्या 7 तारखेला ज्योतिवहिनी आणि निर्मलाताईंना भरघोस मताने निवडून द्या. ही माझी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, वाघळे गावचे सरपंच बाळासाहेब शेळके इथं आहेत, त्यांच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.